पुण्यातील सरकारी रुग्णालय असलेल्या ससून रुग्णालयात रुग्णांकडून कसे पैसे उकळले जातात हे पुन्हा समोर आलं। त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला। रुग्णांची शस्त्रक्रिया योजनेतून मोफत झालेली असताना रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून साहित्य आणायला सांगितलं जातं असा आरोप आहे। तसंच न्यूरोसर्जरी विभागातील एका निवासी डॉक्टरने तब्बल 24,500 रुपयांची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। ससून रुग्णालयाकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यास यावर नकार देण्यात आलेला आहे। ससून रुग्णालय एक अतिशय प्रतिष्ठित रुग्णालय म्हणून ओळखलं जातं, परंतु गेल्या काही काळामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत ज्यामुळे ससूनच्या एकूणच कार्यक्षमतेवर संशयाचं धुकं जे आहे ते दाटून आलेलं आहे। पुण्यातलं सरकारी रुग्णालय आहे ससून आणि रुग्णांकडून इथे कशा पद्धतीने पैसे उकळले जातात याचा हा व्हिडिओ समोर आला आहे। अपडेट जाणून घ्यात मिकी घई आपल्यासोबत आहे। मिकी, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने ससून रुग्णालय अनेक अर्थांनी अनेक कारणांनी चर्चेत आहे आणि पुन्हा हा समोर आलेला व्हिडिओ काय सांगतोय हा व्हिडिओ? या जे रुग्ण आहेत त्यांच्या नातेवाईकांनी थेट आज पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ दिलेला आहे आणि थेट ससून रुग्णालयाच्या प्रशासनावर अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत। आपल्याला माहिती आहे पुण्यातील जे पोर्शे कार प्रकरण आहे त्याच्यामुळे थेट ससून रुग्णालयातील डॉक्टरांवरच अटकेची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने व्हिडिओ समोर येत आहेत। याच ससून रुग्णालयामध्ये एका रुग्णावर त्या ठिकाणी शस्त्रक्रिया झालेली होती, त्यावेळी काही जे औषधं आहेत तिथल्याच एका मेडिकल मधून मागवण्यात आलेली होती। अर्थातच हे उपचारादरम्यान त्यांना देणं आवश्यक असतं, कुठलेही पैसे तिथल्या रुग्णांकडून घेतले जात नाही, फक्त जे नॉमिनल फीज असतात फॉर्मची तेवढीच घेतली जाते। मात्र यांना थेट या व्हिडिओमध्ये सांगितलं जातंय की तुम्ही त्या मेडिकलच्या काउंटरवर जाऊन 24,500 रुपये जमा करा, अन्यथा तुमच्यावरच आम्ही इतर तक्रारी देऊ, गुन्हे दाखल करू, अशा पद्धतीने या रुग्णाच्या नातेवाईकांबरोबर दमदाटी करण्यात आलेली होती असा आरोप करत त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि हा व्हिडिओ देखील माध्यमांना दिलेला आहे। अशा पद्धतीने ससून रुग्णालयामध्ये हे सगळं जे डॉक्टर आहेत ते मिळून करतायत, अक्षरशः रुग्णांची त्या ठिकाणी पिळवणूक केली जाते, त्यांना दमदाटी केली जाते, अशा पद्धतीने आरोप आज पुन्हा एकदा पुण्यातील या ससून रुग्णालयावर करण्यात आले आहेत। दीपक, मिकी, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आता या सगळ्याबाबत काय नेमकं कारवाई केली जाते, काय नेमका बडगा उगारला जातोय पाहणं महत्त्वाचं असेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।